नमस्कार. धार्मिक कार्य करताना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे? आपल्या शास्त्रामध्ये यासाठी एक स्पष्ट नियम दिलेला आहे. धर्मग्रंथात एक सुंदर असा श्लोक आहे. खूप लोकांच्या मनामध्ये पत्नीने कोणत्या बाजूला बसावे असा प्रश्न उद्भवतो. यज्ञे होमे व्रते दाने स्नान पूजादि कर्मणी देवयात्रा विवाहेषु पत्नी दक्षिणतः शुभा आशीर्वादे अभिषेके च पाद प्रक्षालने तथा शयने भोजने चैव पत्नी तुत्तरतो भवेत. या श्लोकाचा अर्थ असा होतो, जेव्हा पती पत्नी मिळून यज्ञ, होम, व्रत, दान, स्नान, देवपूजा, देवदर्शन, देवयात्रा किंवा विवाह यासारखे धार्मिक कार्य करत असतील, तेव्हा पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला बसावे. कारण उजवी बाजू ही कर्तव्य, धर्म आणि शुभ कार्याची बाजू मानली जाते. म्हणून अशा सर्व धार्मिक विधींमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूलाच बसायला हवे. उजव्या बाजूलाच आसन घेणे शुभ समजले जाते. पण काही प्रसंगी या उलट नियम लागू होतो. जेव्हा कोणाचा आशीर्वाद घेतला जातो, अभिषेक करून घेतला जातो, कोणाच्या चरणांचे पादप्रक्षालन केले जाते, भोजनासाठी बसले जाते किंवा शय्येवर झोपले जाते, त्यावेळी मात्र पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच असायला हवे. यामागेही धार्मिक कारण आहे. डावी बाजू ही सेवा, विनय, नम्रतेची बाजू मानली जाते. म्हणून आशीर्वाद, पूजन, भोजन आणि विश्रांती यावेळी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच असायला हवे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. यावरून आपल्याला हे समजते की हिंदू धर्मामध्ये पत्नीचे स्थान अत्यंत मानाचे व सन्मानाचे आहे आणि शास्त्राने निश्चित केलेले आहे. धार्मिक कार्य असो किंवा दैनंदिन जीवन, पती पत्नी एकमेकांचे पूरक आहेत. म्हणून अशा वेळी धर्मशास्त्राने एक नियम घालून दिलेला आहे. त्याची जागा शास्त्रानुसार ठरवलेली आहे. म्हणून पूजा करत असताना, धर्मकार्य करत असताना पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला असायला हवे आणि ज्या वेळेला सेवा, विनय, नम्रता ही भावना येते त्यावेळेला मात्र डाव्या बाजूला असायला हवे. धन्यवाद.